पिंपरी चिंचवड मधील मेफेड्रोन ड्रग्ज प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। निगडी पोलीस स्टेशन मधील उपनिरीक्षक विकास शेळकेंवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल पिंपरी चिंचवड मधील रक्षक चौकामध्ये 2.25 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। पिंपरी चिंचवड मधील 2.25 कोटींच्या ड्रग्जचं सीसीटीव्ही आता समोर आलेलं आहे। पिंपरी चिंचवडच्या रक्षक चौकामध्ये जप्त केलेलं 2.25 कोटींचं ड्रग्ज आणि याच ड्रग्ज प्रकरणामधील सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। पिंपरी चिंचवड मधील 2.25 कोटींच्या ड्रग्जचं सीसीटीव्ही आता समोर आलेलं आहे। पिंपरी चिंचवडच्या रक्षक चौकातून हे ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं होतं। पिंपरी चिंचवड मधील मेफेड्रोन ड्रग्ज प्रकरणी आता पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर आता कारवाई देखील करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर। सचिन, पिंपरी चिंचवड मधील ड्रग्ज प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय आणि पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई देखील झालेली आहे, काय देखील माहिती आहे? प्रथमेश, अगदी बरोबर आहे। साधारणपणे 50 कोटी रुपयाचं ड्रग्ज आता पोलिसांनी जप्त केलेलं आहे आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या पूर्ण प्रकरणामध्ये एका PSI ला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्या सोबत आणखी किती साथीदार आहेत त्याचा सुद्धा तपास पोलीस करत आहेत। जालन्यावरनं सुद्धा एकाला चौकशीसाठी या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, पण पोलिसांनी या स्थानिक पोलिसांनी मात्र कारवाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात केलेल्या समोर आलेलं आहे। एकंदरीत जर बघितलं तर ट्रक मधून हे जे पोतं आहे ट्रक मधून पडल्याचं समोर आलं आणि त्यामधून एका व्हॅनवाल्याने ते पोलिसांच्या ताब्यात दिलं। म्हणजे याची व्याप्ती किती मोठी असू शकते हे तपासामध्ये सापडेल, पण ट्रक भरून जर ड्रग्ज गेला असेल तर ती ट्रक कुणाची होती आणि ह्या पोलिसांचा त्याच्याशी काय संबंध आहे हे आता तपासामध्ये समोर येईल। प्रथमेश, पण सचिन, पोलीस उपनिरीक्षकावर नेमकी कारवाई का करण्यात आलेली आहे? ड्रग्ज प्रकरणात त्यांचा नेमका संबंध काय होता? प्रथमेश, अगदी बरोबर आहे। त्या पोलीस इन्स्पेक्टरला ज्या ठिकाणी हे ड्रग्ज पडलं ट्रक मधून तिथून एकाने ते त्यांच्या ताब्यात दिलं आणि त्याच्या मनामध्ये खोट आली, त्यांनी ते विकायसाठी एकाकडे दिलं होतं आणि तीच ते पोलिसांना दिल्या गेली आणि त्यामध्ये जे आरोपी आहेत त्या सर्वांना आता पोलिसांनी पकडायचं काम चालू केलेलं आहे। नक्कीच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।